Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा किंवा अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, तसा डाव रचला गेला होता असा खळबळजनक दावा करण्यात आलाय। राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एसआयटीने एक अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना गृह विभागाच्या एक सादर केलेला आहे आणि त्यामध्ये काही धक्कादायक दावे करण्यात आले। यानुसारच राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबत जे अन्य अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। यूएलसी घोटाळा प्रकरण होतं, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन विरोधी पक्षनेते, त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आताचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती कारवाई करण्यात येणार होती असा दावा करण्यात आला आहे। रश्मी शुक्ला या काही दिवसांपूर्वीच पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि निवृत्त होण्याच्या 5 दिवसांच्या पूर्वीच त्यांनी गृह विभागाला एक अहवाल सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे एसआयटीने जो तपास केला आहे, जो अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी नोंदवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये तत्कालीन ठाण्याचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील, एसीपी सरदार पाटील आणि माजी पोलीस महासंचालक म्हणजे संजय पांडे यांनी 2016च्या यूएलसी घोटाळा प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना अडकवून अटक करण्याचे आणि या प्रकरणात बिल्डरांकडून पैसे उकळले असे सांगण्याचे निर्देश दिले होते असा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डीसीपी पांडे यांनी तत्कालीन एसीपी सरदार पाटील यांच्यावरती या प्रकरणात फडणवीस आणि शिंदे यांना अटक करण्यासाठी दबाव आणलेला होता। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजय पुनामिया यांनी एक व्हिडिओ क्लिप सादर केली होती, ज्यामध्ये सरदार पाटील, डीजीपी संजय पांडे आणि लक्ष्मीकांत पाटील हे फडणवीसांना या प्रकरणात अडकवून अटक करण्याबद्दल बोलत होते असं सुद्धा या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता या अहवालामध्ये शिफारस कशी करण्यात आली आहे तर रश्मी शुक्ला यांनी जो अहवाल सादर केला आहे त्यामध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबतच तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस ही करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होता, त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येणार होती आणि असा अहवाल दिल्यानंतर सुद्धा जो तपास या समितीने केलेला आहे त्यामध्ये सरदार पाटील जे ठाण्याचे एसीपी होते त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। लक्ष्मीकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच फडणवीसांच्या सहभागाबद्दल चौकशी केल्याचा जबाब त्यांनी दिलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे। दबाव आणण्यात आला, स्पेसिफिकली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना ठाकरे मुख्यमंत्री असताना टार्गेट करण्यात आलं, खोटे गुन्हे त्यांच्यावरती टाकण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी तसं कृत्य केलं असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। पण हे सगळं प्रकरण काय आहे तर ठाणे नगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामध्ये विकासक संजय पुनामिया आणि अग्रवाल या एकेकाळच्या भागीदारामध्ये एक वाद सुरू झालेला होता आणि 2017 मध्ये या प्रकरणामध्ये आपण ज्याला म्हणूयात फेरतपासाचे आदेश किंवा आरोप पत्र दाखल झालेलं होतं। पण 2016 मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी प्रकरणाची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आणि पुन्हा तपास सुरू केला। त्यानंतर अन्य व्यक्तींवरती खंडणीचा तपास सुरू झालेला होता आणि हे प्रकरण 2016 मध्ये पुन्हा उकरून काढून देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय असा मुद्दा विधान परिषदेचे नेते भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली। रश्मी शुक्ला या एसआयटीचं नेतृत्व करत होत्या आणि त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्यानंतर जे 3 अधिकारी आहेत ज्यांची मी नावं घेतली आहे, संजय पांडे, लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील यांनी भारतीय न्याय संहितेतील फौजदारी कट, बनावट पुरावे तयार करणे, धमकावणे, पुरावा नष्ट करणे या कलमांनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी शिफारस एसआयटीने म्हणजेच रश्मी शुक्ला यांच्या समितीने केलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये संजय पुनामिया यांनी सादर केलेले जे ध्वनिमुद्रित चित्रित संभाषणं म्हणजेच कॉल रेकॉर्डिंग असेल ही कलिना येथील न्यायविधक प्रयोगशाळेत पाठवून खातरजमा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ठाणे पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक आयुक्त सरदार पाटील, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी नगर रचनाकार दिलीप घेवारे आणि संजय पुनामिया यांची साक्षांकित म्हणजे ते रेकॉर्डिंग किंवा ते पुरावे त्यांचेच असल्याचं सुद्धा पाहण्यात आलेलं आहे। मग आता या प्रकरणामध्ये फडणवीस आणि शिंदे यांना अटक का केली नाही असे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्याला व पोलीस निरीक्षक मनोहर पाटील
यांना विचारले होते असे सरदार पाटील यांच्या संभाषणातून स्पष्ट होते त्या कॉल रेकॉर्डिंगमधून। आणि त्याचबरोबर फडणवीस आणि शिंदे यांना ठाणे नगरमधील गुन्ह्यात अटक करण्यासाठी पांडे यांनी प्रचंड दबाव टाकलेला होता असा निष्कर्ष या कॉल रेकॉर्डिंगवरून काढण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये फडणवीस यांनी विकासकांकडून किती रक्कम घेतली याचा जबाबात उल्लेख करण्यासाठी उपायुक्त पाटील यांनी दबाव आणला। याशिवाय उदय पाटील यांच्या नावावर भूखंड हस्तांतरित करण्यासाठी फडणवीस आणि परमवीर सिंग यांच्या आदेशावरून प्रदीप शर्मा यांनी श्याम सुंदर अग्रवाल यांच्यावर कशी जबरदस्ती केली हे कॅमेऱ्यापुढे सांगण्याची जबरदस्ती केली असेही पुनामिया यांनी म्हटलेले आहे। असा जबाब देण्यासाठी उपायुक्त पाटील यांनी जैन यांना दम भरल्याचं सुद्धा अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। 3 पोलीस अधिकारी आहेत, संजय पांडे, लक्ष्मीकांत पाटील आणि सरदार पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रामुख्याने फडणवीस आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा, त्यांना अटक करण्याचा डाव आखलेला होता। आणि संजय पुनामिया यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत त्याची सुद्धा तपासणी या समितीने केलेली आहे। आणि त्यानंतर जो निष्कर्ष किंवा जी शिफारस सादर करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्या प्रकरणामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांवरती एकतर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आलेली आहे। आता संजय पाटील हे सुद्धा राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत आणि मागे सुद्धा ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले होते। पण ज्या वेळेला रश्मी शुक्ला या निवृत्त झाल्या त्या निवृत्तीच्या 5 दिवसांच्या आधी त्यांनी हे सगळं प्रकरण आता काय आपण अहवालच म्हणूयात गृह खात्याकडे सादर केलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सरकार काय कायदेशीर कारवाई करणार आणि ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं सरदार पाटील यांनी कबुली दिल्याचं सुद्धा अहवालामध्ये नमूद आहे। पण आजच ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला यांना टार्गेट केलं की ते पोलिसांच्या वर्दीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा भाजपच्या हस्तक आहेत असा सुद्धा त्यांनी आरोप केला। त्यामुळं हे प्रकरण गंभीर असलं तरी सुद्धा राजकीय रूप सुद्धा या प्रकरणाला आता येताना पाहायला मिळतं। त्यामुळे सरकार या रश्मी शुक्लांच्या अहवालानंतर शिफारशीनंतर त्या 3 पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार का, ही केस पुन्हा नव्याने सुरू होणार का किंवा त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।